नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आज आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आता सावली ही सारंगसाठी काय करते आणि भूतकाळातील भयानक सत्य आता कसे समोर येते, तिलोत्तमाला अशा कोणत्या सत्याचा उलगडा होतो आणि त्यानंतर आता मालिका एका नवीन वळणावरती येऊन आता कसा टर्निंग पॉईंट घेते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता इकडे सुशीला आता सावलीच्या हातापाया पडू लागते आणि म्हणते की सावलीताई प्लीज तुम्ही जाऊ नका. काही जरी झालं तरी माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे आणि माझ्या कुंकवाचा प्रश्न आहे. ते आता सुशीलाचे बोलणे ऐकून आता सावलीला दया येते. सावली म्हणते की नका सुशीलाताई, तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका आणि मला अपराधी बनवू नका. मला या घरचा इतिहास माहिती नाही आहे, तेव्हा प्लीज मला जाऊ दे, असे आता सावली सुशीलाला बोलते. आणि आता सुशीला म्हणते सावलीताई प्लीज तुम्ही जाऊ नका. आणि अमृताकडे येत आता सुशीला म्हणते अमृताताई तुम्ही तरी तिला समजवा ना. आणि अमृता म्हणते की मी तिला काय समजावू. सुशीला म्हणते की तुम्ही आईला तरी समजवा ना. अमृता म्हणते की ठीक आहे मी आईशी बोलते. तर तिलोत्तमाला आता ते सगळं नवलच वाटत असतं आणि हात जोडतच आता अमृता म्हणते की आई तुम्हाला माहिती आहे ना, सावली आल्यापासून सारंग शुद्धीवर येतोय, तेव्हा प्लीज सावलीला थांबू द्या. आणि इकडे आता सुशीला म्हणते की मोनिकाताई तुम्ही तरी समजावून सांगा ना. तर मोनिका आता तिलोत्तमाकडे बोट दाखवत म्हणते की आई बरोबर आहे. आता या सुशीला ताई ज्या म्हणतात ना ते बरोबर आहे आणि आपल्या सारंगच्या तब्येतीसाठी सावलीला इथे थांबायलाच हवं. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी ना सावलीवरती करडी नजर ठेवील. तेवढ्यात आता सावली जाऊ लागताच इकडे आता सुशीला तिच्या साडीचा पदर सावली पुढे करते आणि म्हणते की मी तुमच्या पुढे पदर पसरते, प्लीज सावलीताई तुम्ही जाऊ नका. तर आता तिलोत्तमा राग येऊन म्हणते की तिला जर जायचं असेल तर जाऊ द्या, कारण हा माझा निर्णय आहे. ते ऐकताच आता सुशीला ही मोठे डोळे करून आता तिलोत्तमाकडे बघते आणि ते ऐकताच तिलोत्तमा म्हणते की हा माझा निर्णय आहे, तू कोण आहेस. तर आता पुढे येत सुशीला म्हणते की हे बघा जाऊ द्या, सावलीताईला जाऊन द्यायचं ना तर जाऊ द्या, पण यांच्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर मी सुद्धा माझ्या जीवाचं बरं वाईट करीन. तिलोत्तमाला आता धक्काच बसतो आणि सुशीला म्हणते की मला तुमचा निर्णय मान्य नाही म्हणजे नाही. पटकन पुढे येत आता सुशीला सावलीला हात जोडते आणि म्हणते की सावलीताई प्लीज. आणि सुशीला म्हणते की सावलीताई या घरचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही जर आज रागाच्या भरात या घरातून निघून गेला तर मी काय करू. आणि सुशीला म्हणते की सारंग जरी आईचा मुलगा असला ना तरी तुमचं आणि सारंगचं सुद्धा खूप जवळचं नातं होतं. आणि रडतच आता सुशीला म्हणते की मला आजसुद्धा माहिती आहे तुमच्या दोघांच्या या नात्याचा ओलावा कुठेतरी आजसुद्धा तुमच्या हृदयात जिवंत आहे, अशी सुशीला रडतच आता सावलीला बोलते. आणि सुशीला म्हणते की बघा ना, आज सुद्धा बेशुद्ध असताना ते फक्त तुमचंच नाव घेत होते. आणि सुशीला रडतच म्हणते की आज तुमचा सुद्धा विचार तुम्ही बाजूला ठेवा, पण आज एका बेशुद्ध माणसाचा विचार करा सावलीताई, असे रडतच आता सुशीला सावलीला बोलते. आणि जर तुम्ही इथून निघून गेला आणि जर सारंगला काही झालं तर मी स्वतःचा जीव देईल, असे सुशीला धमकी देते. आणि लगेच आता सुशीला म्हणते की तुम्ही माझं काहीही करा मला चालेल, पण प्लीज सावलीताई तुम्ही इथून जाऊ नका. आणि काही जरी झालं तरी आज माझ्या नवऱ्याचं वाचणं जास्त महत्त्वाचं आहे. तर हात जोडून सावलीला आता सुशीला म्हणते की प्लीज सावलीताई. आणि रडतच खाली बसत आता सावलीच्या पायाजवळ ये सुशीला म्हणते की पुन्हा एकदा मी तुमच्या पाया पडते सावलीताई, पण प्लीज तुम्ही जाऊ नका. आणि लगेच आता सावली सुशीलाला उठून उभा करते आणि म्हणते की शांत व्हा, मी कुठेही जाणार नाही. तर रागाने तिलोत्तमा आता सुशीला आणि सावलीकडे बघते आणि पटकन आता खुश होऊन सावलीचं बोलणं ऐकून आता सुशीला ही सावलीला मिठी मारते आणि पाठीमागून अंगठा दाखवत आता सुशीला ही मोनिकाला वेल्डन करते. आणि इकडे आता अबीर त्याचे स्कूल बॅग घेऊन आता ओवीसोबत बाहेर येऊ लागतो. तर ओवी म्हणते अबीर मला ना आता काहीच बरं वाटत नाही आणि मला वाटतंय काहीतरी मोठं वाईट घडणार आहे. मोनिका काकू किंवा सावली आजी कुणीतरी ना सावली टीचरला वाईट बोलला असणार असंच मला वाटत असल्याची ओवी बोलते. आणि म्हणूनच सावली टीचर या घरातून जात असल्याची ओवी अबीरला बोलते. आणि अबीर म्हणतो मला सुद्धा तसंच वाटतंय, या मोठ्या लोकांना का कळत नाहीये. आणि अबीर म्हणतो की या लोकांना का कळत नाही, तुझ्या बाबांना वाचवणारं दुसरं तिसरं कोणीच नसून फक्त माझी आई आहे. तर तेवढ्यात मोनिका तिथे येते. मोनिका तिथे येताच आता त्यांच्याकडे बघत म्हणते की काय लावलंय आणि काय चाललंय तुमचं. अबीर आणि ओवी आता मोनिकाकडे बघतात आणि लगेच आता मोनिका म्हणते कुठे चालला बॅग घेऊन. अबीर म्हणतो आम्ही आमच्या घरी जात असतो. मोनिका म्हणते कुणाला विचारून चालले. अबीर म्हणतो की मला माझी आईने बोलली. तर लगेच आता मोनिका म्हणते की जरी तुझ्या आईने बोलली तरी जायचं नाहीस.
आणि मोनिका म्हणते की आता प्लान चेंज झालाय, तुम्ही दोघांनी कुठेच जायचं नाहीये. आणि अबीर म्हणतो तुम्ही खोटं बोलत तर नसताना. तर मोनिका म्हणते ए बारक्या, खरं खोटं मला विचारतोस का? आणि मोनिका म्हणते तुझ्या लाडक्या आईला जाऊन विचार खरं आहे की खोटं, आणि या घरात तुझी आई काय बोलते याला इम्पॉर्टंट नाहीये. मोनिका म्हणते या घरात मी जे बोलेल ना तेच महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट असतं, कळलं का? आणि मोनिका सांगते की मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही या दोघांनी या घराच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. जोपर्यंत सारंग पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही जायचं नाही, कळलं का? असे मोनिका आता अबीरला बोलते. आणि इकडे आता मोनिका निघून जाताच आता अबीर म्हणतो की ओवी, तुझ्या या काकूला ना शाळेत नाटकामध्ये रोल द्यायला हवा. तर ओवी हसू लागते. ओवी म्हणते की अबीर तुम्ही आता थांबणार तर माझा बाबा लवकर बरा होणार. दोघेही खुश होतात. तर ओवी म्हणते चल अबीर बॅग ठेवायला, आणि दोघेही पळत आतमध्ये जातात. आणि इकडे आता सावली ही अमृतासोबत पुन्हा सारंगच्या बेडरूममध्ये येते. तर आता अमृता सावलीला बसायला सांगते. सावली बसताच अमृता म्हणते की सावली तू आईचा विचार करतेस ना, पण नको एवढा तू आईचा विचार करूस, कारण आईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे ना, आणि त्यांचं बोलणं तू एवढं मनाला लावून सुद्धा घेऊ नकोस. तर सावली म्हणते की नाही अमृता वहिनी, मी त्याचा विचार करत नाहीये, मी फक्त सुशीला वहिनींचा विचार करते. आणि सावली म्हणते की मला ना खरंच खूप कौतुक वाटतंय. सुशीलाताईंचं एवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण जगातील कुठली बाई तिच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या अगोदरच्या बायकोला एवढं जवळ करू येईल. आणि मला आता कळलं सुशीला वहिनींचं सारंगवरती निस्वार्थ प्रेम आहे. आणि सारंगकडे बघत आता सावली म्हणते की सारंग ना खूप भाग्यवान आहेत. अमृता म्हणते की बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, सुशीलाचं खरंच खूप मोठं मन आहे. आणि सावली म्हणते की सारंग सतत माझं नाव घेतात आणि त्यात मी इथे आली तर त्यांच्या नात्यात प्रॉब्लेम नको यायला. आणि सावली म्हणते की माझ्यासाठी सुशीलाताई तिलोत्तमा मॅडमशी वाद घालत होत्या आणि सारंगसाठी माझ्या पुढे पदर पसरत होत्या, ही किती मोठं गोष्ट असल्याचे आता सावली अमृताला सांगते. आणि सारंग सर खूप भाग्यवान आहे, कारण सारंग सरांना सुशीलाताईसारखी त्यांच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी आणि खूप प्रेम करणारी बायको मिळाली, असे आता सावली अमृताला सांगते. आणि तेवढ्यात आता बबलू तिथे येतो आणि म्हणतो की सुशीला वहिनीने फोन केला होता आणि सावली वहिनी तू इथे थांबली, मला बरं वाटलं. तर आता सावली म्हणते की सुशीला वहिनीचं सारंगवर असलेल्या प्रेमामुळे मी थांबले बबलू दादा. आणि इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये येऊन आता रागाने इकडे एरझऱ्या मारत असताना मोनिका तिथे येते आणि तिलोत्तमाकडे बघते. तिलोत्तमाकडे बघत आता विचार करते की अरे बापरे, ही म्हातारी ना अजून रागातच दिसते. नाही काहीही करून हिचा राग शांत करायला हवा. आणि मोनिका आता पुढे येत म्हणते की आई, तर बोट करत तिलोत्तमा म्हणते की हे बघ मोनिका, तू जर माझ्याजवळ शहाणपणा करायला आले असेल आणि मला जर उपदेश द्यायला आली असेल तर प्लीज ते थांबव, कारण अगोदरच माझं डोकं ना ठिकाणावर नाहीये. तिलोत्तमा म्हणते की कारण ती सावली सारंगच्या कानात काय सांगत होती ना, हे तू नाही मी ऐकलंय. आता मोनिका म्हणते की आई तुमचं बरोबर आहे. मोनिका म्हणते की मला कळतंय, पण आई तुम्ही प्लीज शांत व्हा, तुम्ही राग मनात ठेवू नका, नाही तर उगाच तुमचा बीपी वाढेल. आणि मोनिका म्हणते की जरी ती सावली बडबड करत असली तरी करू द्या ना तिला, सारंग अजून बेशुद्धच आहे ना, त्याला काय कळणार आहे, आणि त्याला जर काही समजणार नाही तर मग तुम्ही चिडचिड करून एवढा काय उपयोग. आणि तिलोत्तमा म्हणते की त्याला आत्ता कळत नसेल, पण शुद्ध आल्यानंतर ती सारंग बरोबर बोलायचं काय थांबणार आहे का. आणि तिलोत्तमा म्हणते की जर सारंग शुद्धीवर आला तर सावली सारंगला काही ना काही सांगतच असणार, आणि सारंग काय आपला ऐकणारातला आहे का, सारंग तिचंच ऐकणार. आणि त्यानंतर आता मोनिका म्हणते की सारंगच्या कानात काय सांगत होती ती सावली. तर तिलोत्तमा म्हणते की हेच, ती या घरातून जाण्याच्या वेळेस तिच्या पाठलागावरती कुणीतरी गुंड पाठवली होती. तर ती ऐकताच आता मोनिका तोंडाला हात लावते. आणि मोनिका तोंडाला हात लावत म्हणते की बापरे, गुंड पाठवले, आणि कुणी पाठवले, कुणाचं नाव घेतलं का तिने. तर तिलोत्तमा म्हणते नाही ग, तिने ते नाही काही सांगितलं. तिलोत्तमा म्हणते की जेव्हा तिचं हे बोलणं चालू होतं तेव्हा मी तिथे गेली आणि तिला जाब विचारला आणि तिचं बोलणं थांबवलं. आणि तिलोत्तमा म्हणते की मग तिला मी जाब विचारल्यानंतर ती म्हणाली की असं काहीच नाहीये, मी उगाच बडबड करत होते आणि मी सारंग सरांसाठी बोलले, उगाच त्यांनी जर हे ऐकलं तर त्यांना धक्का बसेल आणि ते शुद्धीवर येतील, असं ती सांगत होती, असे तिलोत्तमा बोलते. आणि ते ऐकताच आता मोनिका विचार करते की सावली जे सारंग समोर बोलत होती ते 100% करेक्ट होतं, आणि सावलीने जर तोंड उघडलं तर राजकुमार तुझा खेळ संपलाच म्हणून समज.
आणि मोनिका विचार करते की जर हे सत्य तिलोत्तमाने आता सावलीच्या तोंडून ऐकलं आणि सावलीने जर हे सत्य आता सारंगला किंवा पोलिसांना सांगितलं तर तुझाच मुलगा म्हातारे तो राजकुमार यामध्ये चांगलाच अडकेल असा विचार मोनिका करते. आणि मोनिका म्हणते की हे तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी जर सावलीला तिच्याकडे पुरावा नसेल तर सावलीला पुरावा मिळवून देण्यासाठी मी तिला मदत करेन असा विचार आता मोनिका करते. आणि इकडे आता मोनिका म्हणते की राजकुमारला या घराच्या बाहेर काढण्यासाठी मला सावली नावाची चावी आता मिळाली. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अगं कसला विचार करतेस मोनिका, जा त्या सावलीवरती करडी नजर ठेव आणि ती सारंगच्या कानात काहीतरी बोलेन आणि सारंगला ती कधी तिच्या जाळ्यात ओढेल ना सांगता येत नाहीये मोनिका. तर मोनिका म्हणते हो. मोनिका म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ना व्यवस्थित लक्ष ठेवील. आणि मोनिका म्हणते की जाण्याआधी मला वचन द्या की तुम्ही त्या सावलीसोबत अजिबात वाद घालणार नाही किंवा भांडण करणार नाही. आणि मोनिका म्हणते की आपला सारंग बरा होणं आणि शुद्धीवर येणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आई. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की आता ती सुशीला सती सावित्रीसारखी त्या सावलीसमोर जे जे काही बोलत होती ना तिला कुणी शिकवलं आणि तिला पुढे घालून हे बोलायला कुणी शिकवलं, तुम्ही दोघींनी ना, अमृता आणि तू ना. तर मोनिका म्हणते नाही नाही आई मी काहीच नाही केलं. आणि मोनिका म्हणते की मला नव्हतं माहिती ती सगळं एवढं मोठं नाटक करेल, मी तुम्हाला सांगते ना हे सगळं अमृताताईंनी शिकवलं. आणि तिलोत्तमा म्हणते की झालं ते चांगलंच झालं ना, त्या सावलीला यावरून तर कळलं असेल की सुशीला आणि सारंग एकमेकांवरती खूप प्रेम करतात म्हणून, आणि सुशीलाचं सुद्धा आपल्या सारंगवर खूप प्रेम आहे. तर मोनिका म्हणते अगदी बरोबर आई. आणि मोनिका म्हणते की म्हणून तर मी त्यांच्यामध्ये एक शब्द देखील बोलले नाही. तेव्हा आई तुम्ही शांत राहा आता आणि चिडचिड करू नका. तर तिलोत्तमा खुश होती. आणि इकडे आता जगन्नाथसाठी आता बबलूने डबा आणलेला असतो. जगन्नाथ समोर येतात, ते डब्याची पिशवी ठेवत आता बबलू म्हणते हे घ्या जगन्नाथजी तुमचा डबा. तर जगन्नाथ म्हणतो की बबलू अरे तू कशाला डबा आणलास. आणि जगन्नाथ म्हणतो की माझ्या साऊला तर माझी खूपच काळजी आहे. तर तेवढ्याच जगन्नाथचा मोबाईल वाजतो आणि जगन्नाथ म्हणतो की बबलू जरा फोन घे रे, कोण आहे बघ बरं. तर बबलू मोबाईल घ्यायला जातो. जगन्नाथ म्हणतो कोण आहे. आणि लगेच आता बबलू म्हणतो व्यंकटेश जे आहे. तर जगन्नाथ म्हणतो दे इकडे. आणि जगन्नाथ व्यंकटेश बरोबर बोलतो. आणि बबलू म्हणतो की काय झालं, काय म्हणाले व्यंकटेशजी. तर जगन्नाथ म्हणतो की तो 2च मिनिटात आला म्हणे. तर आता बबलू म्हणतो काय जगन्नाथजी मग 2 डबे घेऊन आलो असतो ना. आणि त्यानंतर आता बबलू देखील खुश होतो आणि जगन्नाथला म्हणतो की जगन्नाथजी मला ना तुम्हाला थोडंसं विचारायचं होतं. तर जगन्नाथ म्हणतो विचार ना. बबलू आता जगन्नाथकडे बघतो. आणि इकडे आता बबलू म्हणतो की व्यंकटेशजींना माहिती आहे का सावली मेंदळ्यांच्या घरात राहते. तर जगन्नाथ म्हणतो हो. तर मग आता बबलू म्हणतो की मग त्यांना वाईट नाही वाटत का. बबलू म्हणतो की आपली बायको दुसऱ्या बायकोच्या नवऱ्याची सेवा करते याचं त्यांना वाईट नाही वाटत का, आणि स्वतःच्या मुलाला घेऊन त्यांच्या सोबत राहते याचं त्यांना वाईट नाही वाटत का, असा प्रश्न आता बबलू करतो. आणि आता जगन्नाथ म्हणतो की ते मला माहिती नाही, पण मी तुला एक गोष्ट सांगू का, नसल वाईट वाटत त्यांना, कारण माणूस म्हणून व्यंकटेशजी खूप चांगला आहे आणि त्याला खूप माणुसकी आहे आणि त्याला अजिबात राग येत नसेल असे आता जगन्नाथ बोलतो की. तर बबलू आता दुसरा प्रश्न विचारत म्हणतो की सारंग आणि सावली वहिनी यांचं लग्न झालं हे तरी त्यांना माहिती आहे का. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की हो, पण त्याला काहीच वाटत नाही, कारण मी तुला सांगितलं ना तो खूप मोठ्या मनाचा आहे बबलू. इकडे आता बबलू विचार करतो की तिकडे सुशीला ताई सुद्धा मन मोठं असल्याचे दाखवते, कारण ती सुद्धा सारंगदादाची खरी बायको नाहीये. आणि इकडे आता बबलू विचार करतो की सावली वहिनीचं काय, व्यंकटेश हा सावली वहिनीचा खरा नवरा आहे किंवा नाही. आणि विचार करत आता बबलू अजूनच विचारात पडतो आणि म्हणतो नक्कीच काहीतरी शिजतंय. आणि बबलूकडे बघत आता जगन्नाथ म्हणतो कसला विचार करतोय रे. तर हसतच बबलू म्हणतो कसला नाही तुम्ही जेवण करा, मी निघतो. तर जगन्नाथ म्हणतो सावकाश जा. आणि त्यानंतर इकडे आता मोनिका ही राजकुमारला फोन करते आणि राजकुमारला इकडे आता घरातली सगळी परिस्थिती सांगते. मोनिका म्हणते की तो सावलीचा मुलगा आहे ना आपल्या घरात आणि सावलीसोबतच राहतोय, तो प्रचंड आगाऊ मुलगा आहे आणि मला ना त्याला आत्ताच फटकावंसं वाटतंय. तर आता राजकुमार तिकडे काहीतरी बोलता क्षणी मोनिका म्हणते नाही राजकुमार, जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाही आणि तो पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही आणि तू सुद्धा तोपर्यंत शांत राहा. आणि त्यानंतर आता मोनिका ही राजकुमारसोबत आता बोलत असतानाच भैरवी तिथे येते आणि भैरवीला बघताच आता मोनिका फोन कट करत म्हणते की तुम्ही इथे काय करताय. तर भैरवी म्हणते की मला प्रश्न विचारतेस का, आणि मी तुला काय सांगितलं होतं ओवीला तू माझ्याकडे घेऊन ये म्हणून, आणि तू त्या ओवीला माझ्याकडे घेऊन का नाही आलीस असे आता भैरवी बोलते. आणि मोनिका म्हणते की ॲक्च्युली मला ना मी विसरले, या घरात ना काय चालू आहे मला याची आयडियाच नाही आहे. आणि मोनिका म्हणते की तुम्ही असे डायरेक्टली आत का आलात.
तर आता भैरवी म्हणते की तुझ्या प्रश्नाला उत्तर देणं मी बांधील नाही आहे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की जा त्या ओवीला घेऊन ये. तर मोनिका म्हणते की कसं काय आणणार या घरात सावली असताना. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुला काय वाटलं मोनिका, सावली या घरात असेल असे मला माहीत नाही आहे का. आणि इकडे आता भैरवी म्हणते की मी तुला अजून एक अट घातली होती. सावली या घरात आल्यानंतर सावलीच्या एका सेकंदाची माहिती मला द्यायची. आणि भैरवी म्हणते की तू जरी मला माहिती दिली नाही तरी या घरात काय होतं आणि काय नाही याची मला पूर्णपणे खबर आहे. आणि इकडे आता भैरवी म्हणते की जा त्या ओवीला घेऊन माझ्याकडे ये. आणि राहिला प्रश्न त्या सावलीचा, तर ती घरात आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच मी आली. तर आता ती ऐकून मोनिका भैरवीकडे बघते. कारण भैरवी म्हणते की आज मला जे करायचं आहे ते बघितल्यानंतर त्या सावलीच्या चेहऱ्याचा रंग कसा उडून जातो हे मला प्रत्यक्ष बघायचं आहे आणि मला त्याचा स्वतः एन्जॉय करायचा आणि म्हणूनच मी इथे आले. आणि तेव्हा जा तू त्या ओवीला घेऊन ये असे आता भैरवी बोलते. आणि भैरवी म्हणते की मी इथे आली हे सावलीला देखील कळायला हवं मोनिका. आणि मोनिका म्हणते की तुमच्या डोक्यात प्लान तरी काय आहे. तर भैरवी म्हणते की सांगितलं ना मी तुला, डोंट आस्क क्वेश्चन. आणि तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि मी तुला प्रॉमिस देते की आत्ता जे होणार आहे ना त्याची तुलासुद्धा मजा येणार आहे मोनिका. तेव्हा मी सांगितलं तेवढं कर आणि जा ओवीला घेऊन ये असे भैरवी बजावून आता मोनिकाला बोलते. आणि लगेच आता भैरवी म्हणते मी इथे आली ही खबर देखील त्या सावलीच्या कानावर पडू देत. भैरवी म्हणते की गॉट इट. तर मोनिका मान हलवते आणि भैरवी म्हणते जा मग लवकर. नाविलाजाने मोनिका आता भैरवीकडे बघत बघता ओवीला आणायला जाते. आणि इकडे आता मोनिका जाता क्षणी आता तो आता तो बॉक्स बाहेर काढून आता भैरवी विचार करते की आज सावली मी तुझ्या पोरीला तुझ्यापासून कायमचं दूर करणार आहे आणि माझ्या नावाचा गंडा मी तुझ्या पोरीला बांधणार आहे. आणि माझ्या नावाचा गंडा मी त्या ओवीला बांधूनच या घराबाहेर पडेल आणि तुझा अहंकार आज मातीमोल होणार आहे सावली, असा विचार आता भैरवी करते. आणि इकडे आता मोनिका ही ओवीला घेऊन भैरवी समोर येते. तर भैरवी आता ओवीला तिच्याकडे गाणं शिकवण्याची आता मागणी करते. तर राग येऊन आता ओवी म्हणते की नाही मला कुणाकडूनच गाणं शिकायचं नाही, मला फक्त सावली टीचरकडूनच गाणं शिकायचं आहे. तर दम देत आता मोनिका म्हणते की ओवी. आणि लगेच आता मोनिका म्हणते की ओवी ते काय सांगतात ना ते ऐक. ते म्हणतात ना गंडा बांधून घे. तर मग गंडा बांधून घ्यायचा कळलं का, कर हात पुढे. तर आता ओवी घाबरते आणि लगेच आता भैरवी हसतच आता तो गंडा आपल्या हातात घेते. आणि मग आता ओवीचा हात धरून आता भैरवी आता तो गंडा ओवीला बांधू लागते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की आजपासून आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आणि तीही तू नवीन मोठी गायिका होणार आणि ती मी तुला बनवणार. आणि लगेच आता भैरवी तो गंड्याचा बॉक्स आता समोर धरत म्हणते की चला माझ्या नावाचा गंडा आपण आता तुला बांधूयात आणि आजपासून तू माझी शिष्य, चला गंडा बांधूयात असे म्हणत आता भैरवी तो गंडा आता ओवीला बांधू लागताच आता समोरून सावली ही तिथे येते आणि भैरवीकडे बघत म्हणते की थांबा. आणि लगेच आता भैरवी ही सावलीकडे बघते आणि रागाने सावली आता पुढे येत आता भैरवीच्या हातून तो गंडा हिसकावून घेत आता भैरवीला सांगते की ओवी ही माझ्याकडे गाणं शिकते आणि ती कुणाचाही नावाचा गंडा बांधून घेणार नाही. भैरवी ऐकायला तयार नसते. तर सनकन आता सावली ही भैरवीच्या कानाखाली मारते आणि म्हणते की कळलं का, जोपर्यंत सारंग पूर्णपणे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ओवी कुणाकडून गाणं शिकणार हे तुम्ही याचा निर्णय घेऊ शकत नाही. कारण सारंग हा ओवीचा बाबा आहे. तेव्हा ओवीला गाणं कुणाकडून शिकायचं हे तोच ठरवील असे आता कॉलर पकडून धमकी देत सावली आता भैरवीला बोलते. आणि त्या क्षणी आता भैरवीचा अहंकार सावलीने पूर्ण मातीमोल मिळवलेला असतो. आणि लगेच आता ओवी देखील आता सावलीच्या पाठीमागे लपते आणि म्हणते की नाही मला ना यांच्याकडून गंडा बांधून घ्यायचा नाही. तर आता सावली चुटकी वाजवत आता भैरवीला तिथून हाकलून देते आणि भैरवीचा अहंकार आता सावलीने एका झटक्यात मातीमोल केलेला असतो. तर कशी वाटली सावली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.